पण झालं बे आपलं कवर काम करावं मारा लागले काम करू करू काय झालं काय माहिती बसलं नाही कुठं लगेच चला त्यात बोंबलत माणसाच्या मागच काय काय बापाचं गठोड पुरल्यावानी मग झक मारायची ना काम धंदे करायचे ना जरशी मी माय मर्जी नाही मला काम करायचं की नाही करायचं मला कुणी सांगायची काय गरज आहे कोणी सांगायची म्हणजे तुला आता सांगायचं कोण नाही का काय गरज नाही मला कुणाची ऐकायचं पण नाही मला कुणी सांगायचं पण नाही मग घरी बरी खाती पिती माझ्या घरात खाते मी कुणाच्या बापाच्या घरात खाते काय जाऊन माझ्या बापाचं आहे तुझ्या बापाचं घर आलं की लागलं माझ्या सासऱ्याचं आहे हा मग गपचिप ती म्हण माझं आहे मला कुणी ज्ञान नाही पाजायचं असं शायनिंग नाही दाखवायची माझ्यावर हा लय मोठी काय कलेक्टर पडली मला शायनिंग सांगायला हम्म हो काय नाक मुरळलं का मोडून टाकीन कालचा मार काय तुम्ही पडला काय काय हा तीच माणसात चव घालायची चोकली ना तू तुम्ही इथं आलेत का आला तू इथं बसली काय आला? बसली काय आला म्हणजे मग मी बसत नाही तर काय बी करेन मग तुम्हाला काय काम धंदा करायचं? कोण करीन करायचं तुम्ही कोण म्हणजे तुमच्या बापाचं उपट घेतलं काय म्या मग या गुरांना खायला नाही काय काय गरज आहे नाही, मला? काय नाही करायचं तुम्ही मग करायचं तर आजपासून कोणीच कोणात राहायचं नाही मग हा चालतंय मला चालतंय निघा. चालतंय मला घटस्फोट घ्यायचं काय चालतंय मला सगळंच सगळं चालतंय सगळं चालतंय हा, आता तुला सगळंच चालणार आहे ना सगळं चालतंय मला एक चुकी काय मायाकून झाली त्याच्यामुळे तुला आता सगळं चालणार आहे एक चुकी झाली काय 50 बाऱ्या गावात जाऊन तोंड मारून येतात कोणा नीट तोंडावर जरा नोकर भाव बंद तमाशे नको घालू मी नाही घालीत आपणच घालीत आहे हे ध्यानात पोराला ठेवा एका दोन आपण सांगितली. इज्जत ठेवली का बघा मी तरी तोंडाने बोलत आहे तुम्ही तर करून येतात गावात जाऊन काही बी बयान बियान ठेवतात. पोरग लागणार त्याला एका दोन सांगती ते तुम्हाला गुचारितोय हा आम्हाला चारितोय हा. आणि तू ऐकती त्याच मग मी ऐकलंच लागलं आता मला लेकराचं मायान हा ना मग लाज वाटत नाही नवऱ्याला हानती माणसं लाज वाटत नाही माणसाला खुशाल माणूस कुठं बसलं गेलं की चलत बोंबलं तिकडे दळींदर वानाचं लय शानी तू मला माहिती मी दलिंदर आणि तू कोणी कशाला आले काय फिरापट डोक्याला दिसत तानच करत दिसत नाटा जावा कुठं तरी निघून मी तर म्हणते हा जाईल ना जावा निघूनच जातो असलं की ती सण डोक्याला निघून गेल्या उपाशी नाही मिली तर मला सांग हा हाड हाड येऊ काय खाशीन काय खाशील मला लागली सांगायला मी कुणाला सांगायची काय गरज आहे ए, काय चाललंय काय काय बोकडावानी तोंड केलंय अय काय झालं आईला इथं म्हशीवानी आणि बोकडावानी झालंय कार्यक्रम सगळा एक बोकडावानी बघत एक म्हशीवानी काय झालं तुम्हाला कुठं काय आलंय? तुला काय करायची काय रे, असं का तोंड काय करून बसलाय तुम्ही काय नाही मग राहायचं नाही मला आजपासून घरात मला बी नाही राहायचं करून करून बागला आणि देवपूजाला लागला म्हणजे म्हणजे काय होतंय ती आता नीट बोल बरं का पांडे तू नीट बोल अजून एवढा कमी संसार झाला आणि आता तुला म्हणतंय राहायचं नाही लाज वाटते का थोडीफार नाही राहायचं मला बी नाही घटस्फोट राहायचं. घ्यायचं या माणसा संग नाही राहायचं वा आपल्याला वा वा वा. आपल्याला एक राहायचं तर घटस्फोट घेईन नाही तर वाहिली तरी राहील वाहिले राहायचं मला घटस्फोट हा. आणि मी आणि काय देईन खायचं काय? राहिलं राहिलं काय देईन का म्हणजे घटस्फोट देईन काय मग म्हणजे असाच मग गावात लगेच मुरळ्या बघाय मी कुठं जाईन ना तुला काय करायचं गावात मुरळ्या बघाय मोकळा काय मग आपलं मी कुठं जाईन तुम्हाला काय घेऊन दे नाही मग कोण कुत्र खातं कुठं हा, जात मग आपलं मी बघन काय करायचं दिवसभर गावात बोंबला हिंडून बाकर काय मला बाकर अरे उद्यापासून येत नाही नका येऊ तुम्हीच तुला गेला कुठं मला कुठे जायची कुठं खराब एवढं घरदार आहे, मी काय कुठे जाईन आता म्हणली वाईल निघायचे मग वाहिलीच निघायचं मला या माणसं निघायचं तर घेतो भावाला बोलून आणि मी कुठं जाऊ पांड्याला फोन मामाला कुठं जाऊ मग तुम्ही मला वाईल निघायचं आणि मी पांड्या काय- हो, मामाला फोन लाव तू तुला कुठं जा मला काय घेऊन देणे मला लग्न कोण करायचं तुझी आई कर ना तो बाप करीन ना फोन लावते मामाला मी जात मला वाटतंय मला कुंभ मेळायला जावं वाटतं ते कुंभ मिळाल्यानंतर जाईन ना कुंभ मेळ्याला कुंभ मेळ्याला आणि कुंभ मेळ्याला गेला ना तो चांगलं होईल उलट काय का काय वय चाललं तुमचं काय खाता मग तुम्ही तिला जर राहायचं नाही नीट नेटकं ती दररोज भांडत ती काय मरायचं का जगायचं माणसाने आ, तू लपडी करतो अरे मग बंद केलं ना आता विषय रोजच तो विषय काय करते राहू दे चुकानी येडा आहे का रे चार घास खाऊ दे मला सुख लागून द्या रे माणूस म्हातारं मरण एखादी मरून गेलं तर बरोबर हा, तिला तेवढंच लागत मेलं तर मेलं तिला काय करायचं नवरेच तुला काय झेंडा लावायचा काय चुकून का कळतं का काय 2 मिनिटं हे पोरग एवढं मोठं झालं लग्नाला आलं हाय ना बाप इकडं कुठं तुम्ही दोघांनी मिळून मला काढ एक काम करू त्याला बी वायली करू कशाला त्याला त्याच्या वाहिलं? वाटण्या नाही आलो ना आभाळातून कुठून अरे पण ते तो वाटण्या करू ना काय विषय काय वाटण्या करता का मला ही करता तू 2 महिने तिकडे राहा 2 महिने माझ्याकडे हा ना हा हा. माझ्याकडं लय नको हुशार आहे तुम्ही बरं जाऊ द्या
एक काम करा माझं ना लग्न बिग्न करून द्या मग आपला मी जातो कुठतरी रोडवर सांगतो जायला सगळं घे फोडायला सगळं घेऊन बसले हातात 4-4 5-5 अंगठ्या कुंभी ती दुनिया भानगडी याव तेव्हा पैसा पाणी इथं खायला नाही मला आणि हातात गाड्याला नाही काही सोन्याचा पट्टा आहे, खाली बसतो कोणाचं ना. हा मी इथंच आहे मी कुठं चाललो नाही पण तुम्ही दोघं बाप माय लेकरे ना ठरवा माझा पार वाट तिकडे जाऊन काय झक मारायला बोला मला इथं येऊन तिथे बोला ना. तिथे येऊन ठोके नाही खायचे ना मला कोणाला मला तिकडे इट करेल मला माहिती आहे ना काय करणार आहे काय तुम्ही. काय नाही का नाही फोन लाव मामाला तुला म्हणले फोन लाव हा लाव ते मामा काय तो जागीरदार आहे काय होऊन दे वाटणे झाले कंस मामाचे त्याला काय द्वारा चाला ना माया पार वाटोळ केलं बघा तिघांनी फोन लावून दे इकडं हॅलो ये घरी ये पार लाताळ झालं इथं बेकारीचं 2 मिनिट अरे रे बोल केला का काय बोलतोय काय हॅलो हा बोल ना तायडे दादा घरी ये रे आज मला वाईली निघायचंय वाहिलं कोणाला हा दोघा नवरा बायकोला काय तू घरी ये बाबा एकदा तंटाच मिटून टाक्या माझं डोक्याला शिनच झालंय मोकरण काय बोलत तू नाही तू घरी ये घरी हा आला येऊन दे आला तर काय खातो काय तू? अंबानी राहू द्या म्हणला काय तुला काय ते? अरे रोजच ते मडन त्याला कोण रड ये तू घरी आल्यावर सगळं सांगते मी ती जरा बावळटवाणीच करतो येतो मी लगेच तो लागला कलेक्टर आहे काय तो भाऊ तो 3-3 वेळा सांगते मला बाबाच्या माग दुन दुता घरी आल्यावर मग हा समजेल. काय नाही घरी आलो काय खात नाही देऊ हा कळण ना आल्यावर कळण का तिकडे जाऊन का बोलत होते बेले होते तुमच्या हातात दुसरं काय नाही ना तुम्हाला साध्या नुसतं माराय तुला लाज वाटायला पाहिजे नवऱ्याला मारायची तू तुम्हाला फोन बिन आलता का? अरे पण तिला लाज वाटते का नवऱ्याला मारायची मारायचं मग तिचा अधिकार आहे ती मारीन नाही तर काय करेल मी तर नाही ना मारलं तुम्ही तुम्हाला. तोंड नसतं आता मारलं तू तुम्ही काय मारायचं कोणाला राहिला मारलं? आणि दुसरा काय विषय म्हातार तिकडे जाऊन पोर संग बोलत होतं काय एखाद्या लाफड्यावर हा तिला बोलावलंय मी ते निशाला बी मला काय बघ मला माहिती ना मग तुम्ही नाही सांभाळत तर ती सांभाळीन मला म्हणून तिकडे गेलं होतं काय हा. अरे लग्नाची बायको सोडून कोणीच सांभाळत नाही कुत्रा हाल खाणार नाही. हा, ते काय ती बी आली आली बाई तोंडावर पुढच तर आली माझ्या भावाला यायच्या आधी ती आली बघितलं का मग तिला तीच हा? पाहिजे, पैसे लागतात तिला तेच पाहिजे पैशाचा काय संबंध आला पैसे म्हणले पळत येतात तोंडावर पुढच तर आली गारची घरची बायको कशी असली ना बायको असली. अरे लग्न करीन मी हा, बघ म्हातारपणी लग्न करीन मी मग काय तुम्हाला याल काय नाही यायला वायले राहायचंय मला बी वायले राहायचंय. मांडीव बस ना मांडीव हा बसन म्हणा तू काय बस ना सांगणार? मग मला लाज वाटते बरं का तुम्हाला आई बाप म्हणून घ्यायला काय काय झालं पण तमाशात लग्न करायची म्हणतो म्हातार मग आता काय करणार आहे तीच म्हणती मला वाईल राहायची हे तू म्हणतो मावा काय नाही आणि मग ए मार बाई मला आहे ना आता म्हणजे- वाईली राहायची त्या बाबाला घेऊन जा तुझ्या घरी. सांभाळते ना मी कधी नाही हा, जा घेऊन जा बिंदास मला बी घेऊन जा तुझा काय संबंध नाही, आहे? हे मला सांभाळा ना. नाही, तू आई पशीच राहा आई पशीच राहा कोण त्याच्या मागे नाव कोणाचं लागलंय ती बघू नंतरचा विषय तो आता नाही बोलायचं पण नंतर बघू माझ्या मागे तुमचं नाव लावलंय मी तुमच्या मागे हिंडणार कोणा मागे काही भाऊ ते आलाय ते तिचं भाव चला तिकडे इथं नका बसू तिकडे direct. बघा गोळा करीत ए दादा तिथे थांब घरी थांब नाही नाही येऊन दे इकडे येऊन दे ना इकडे आले सांगू ना ती पिशवी घेऊन काय करते बंगार गोळा करते. या हा? भांगार मला ती लायकीच माहिती आहे तुमचं तू खानदान काय पागल बिगल झालाय? ठोका टाकू आहे नी हा भांगारच आहे ते पिशवीच मी तुझ्यासाठी आणली काय बघितलं का ते ही घे आणि तू आहे ना भीक मागत हिंड तुझ्यामुळे तुझ्याला मला घे. आली, ही वाहिली निघाली असा मामा तुला जगात होणे नाही माहिती का ना अशी आई तर होणेच नाही प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करी तुम्ही हा हा पहिलं चल त्या वाटण्या करायला घरी मग कोणाला जायचं. व्हायला निघायचंय कसं आम्हाला मला नाही वाईली निघायचंय मला नाही राहायचंय माणसात तिला नाही राहायचं मला बी नाही राहायचं मला नाही राहायचं मला वाटण्याच करायच्यात म्हणजे मला नाही राहायचं काय नाही अण्णा काय इकडून तुम्हाला सांगतो मी काय झालं आता काय आलंय ही पोरं अगं, लग्नाला- अण्णा, ऐका हे पोर आले लग्नाला आणि बाप करतोय लफडी मी म्हणतो जाऊन द्या होतं एखाद दिवशी चुकून मग या माझ्या संग कसं करायचं म्या अरे समजून घ्या जरा एकमेकाला ती म्हणते मला वाजली राहायचं. आता तिला घरी बोलली नका देऊ ना मग आता काय तुला घरी बोलली बाया हा. आणि आता काय काय म्हणते? करायचं? ती म्हणते मी याच्यावर लग्न करायला तयार आहे मग करणार आहे आम्ही नाही सांभाळत बघितलं काय एक तुझं? मिनिट अण्णा एक मिनिट ऐका म्हातारपणी कोण नाही सांभाळ्या खायला कुठून खाऊ मी पर्याय काय मग पर्याय काय ही घे ना भीक मागा ना मला काय गरज नाही ते तुला दिले तुला बाया असली लफडी केली नसती तर काय घरात बांधणी झाली असती आ? बरं तुला नाही राहायचं ना विषय नाही मला राहायचं नाही तुमच्या मग संग. एक काम करा घरी चला आणि तिथं आपण वाटणे हा, चल. चल बरं का तुम्ही वाटणं करून द्या हा, चल. माझं नीट लावून दे हा तो काय मग- तू मग- तुला बघ मग बघ म्हणजे काय बघ चला चला या हा काय नाही फरक पडत या फटका तोडूनच टाकू. मला नाही फरक पडत तू नको दम देऊ मला नाही फरक पडत बस. वाहिली तर वाहिली हा, वाहिली तर वाहिली. हा त्याचा काय विचार करायचा विचार करूनच आहे वाहिली. हा माझा काय विचार नाही ए, इथं बस. मला नको ते माणसं शेजारी बसायला लावू. हा, बस ए, इथं बस बस. रे मध्ये बाबा बस मध्ये हा तिला वास यायला लागलाय मावा आता जाऊन ती जाळ होऊन दे तिकडे खाल्लं तुम्ही तर वास जाळू द्या तिकडे. थोपाड घेऊन
दलिंदर माणूस. जरा नीट करावा. नीटनेटकत राहतोय ना आता तुझ्या कशी बोलती इथं बस म्हणजे तिला जस काय ते बघ बाय शेजारी कसं बसायचं बाप मांडीवर मांडीवर. त्याला बरं वाटतं. हा बसून जाऊन ते बोंबलत हिंडून दे त्यांना हा जायचं. चालेल हा बरं, चालेल. तुम्ही निर्णय घेतलाय का तुमच्या बहिणीने घेतलाय मला काय गरज नाही ती म्हणे मला वायली राहायची तुम्ही हिंडताय बोंबलत गाव भरून कुठे हिंडताय गाव भर बोंबलत? मग त्यात नाही अहो, बाया खुशाल करा काय बरं आमचं चालली. हिंडत लपडी नाही. करीतो. लपडे नाहीये ते लफडे. लपडे नाही ती तुला सांगतो 10 वर्ष झाले लगीन झाले काय लगीन केलेलं म्या तुम्ही लगीन केलंय? हो असं का केलं? कमपला मी करीन नाही तर काय करीन तू लहान होता तेव्हाच झाली अरे मी वांजू ठेवता त्यांनी लग्न केलं. काय लाज आहे का त्यांना पोरं बोलायला पैदा करायला. लगीन केलं मी. आणि तुम्हाला बी लाज नाही वाटली का थोडी लग्न तर काय लग्न केलंय ओरिजिनल उडेल बल्ब आहे ती. उडेल काय 10-15 वर्ष झाले तर उडेल बल्ब म्हणतो काय पण बरं, जाऊ आता काय का आता बरं, जाऊ भरलं. द्या, जाऊ दे. वाटल्याचं बोलून बरं घ्या. वाटण्याचं मला काय कसं घात उगाच घाल. करा तू काय करायचं वावराचं त्या बोला वावर काय मावर माव आहे वावराचा काय संबंध आला? काय? वावर तुमचं आहे? मग वावर माझ्या बापाचं आहे आणि आमची बहीण काय वरून पडली का? आली असेल विचारा वावर बरं आपल्याला काय घ्या करायचं. घर राहू द्या तिला. झोपी दे का? काय झोपी ती हा? काय झोपी ती वावर तुमच्या माझ्या बापाचं बापाचं आहे तुमच्या बापाचं वावर? मग अरे पागल माणसा तुमच्या बापाने कॉल नाही ना वावर. बापाला माहित होतं ना आपला पोरगा कसा आहे. वावराचं नाव केलंय. तेव्हा जर बाकीचं आहे ना अजून बा- वावर गाडी गाडी गाडीचं काय बापाने गाडी आता माझीची आहे. गाडी काय हा? गाडी अहो मी 10 लाख रुपये घालून गाडी घेतली बापाच्या नावावर केली ती कुणाच्या बापा नावावर घेतली होती? नाव कोणाच घेतली तिच्या. कागदपत्र आपले होत नव्हते तिथं. बरं तो बरं जाऊ दे घरी विकू 5-50 लाखाला कोणता पुण्याचा फ्लॅट काय ही झाला इकून पुण्याचं विकू आमच्या ना आमचं दिन विचारा तुला. ए, माणसा तुला मी दुसाडला का? हे बी घर माझ्या नावचं केलं आणि ते बी घर माझ्या नावचं केलेलं आहे त्या बापानी. काय लागतंय तुझं तुम्हाला नाव अजून काय? ढेकळं. लागतंय काय अजून केळ घ्या केळे वनवासाला सीताफळे चल द्या. ट्रॅक्टर हा? अरे या काय ह्याच्या नावावर? अरे दादा सगळं माझ्या नावचं इथं. नाही काहीच नाही. त्याच्यामुळे तिला ज्यादा हे आलंय ना आणि हा आयफोन घेतला ते सुद्धा माझ्या नावावर घेतलेला मग आता विचारा बरं ते काय रे? तुमचं बरं राहिलं. ह्यांना वायलच राहायचे ना ही दे तिकडे हाकून पिसळ आहे. आणि मग मी विषयच नाही. अरे विषयच नाही. विषय असा आहे विषयच नाही. हिला बोंबलत तिकडे त्याला नाव कुणाच लागलेलं आहे? माझं हा मग तो कुणाचा पुत्र आहे? माझं अरे आता काय काय संबंध आहे? पण ते तिकडे आहे. हिंडू ते बोंबलत तिकडे तुला काय लाज बीज आहे का नाही काय मी माझ्या भावाचं पोरग घेणार आहे. अक्कल आहे का काय देतो तुला तुला? दत्तक मला दोन्ही आता तू सुद्धा बदलली माझं काय अवघड झालं असलं कोण कुठे आहे तू? जगत नाही. कोण आहे तू? कोण आहे म्हणजे कुणाचा कोण आहे? मी ओळखीत नाही. अरे नाव आहे तुमची माय माझं अरे तुमचं माझं काय नाव हा, कुठं आहे? हा. मला दाखव. बांडगुळावानी दाखल्यावर अरे आहे माझं नाव कुठं आहे? आईला बांधू दाखल्यावर तिचं लावायचं एवढं. तिथं लावायचं म्हणजे कसं काय घ्या लावायचं? बदलून भेटतो. जेलमध्ये येणारी आई आहे ना ती. असू द्या तू नको शिकू मला जन्म देणारी आई मग आहे. एवढं कळत नाही का हा. ती कशाला माझ्याकडे ढकलती तुला? कुणाचं ढकल राहणं तिच्याकडे. बघ ना माझं मी आई ती काय म्हणे तुला कळत नाही काय आमचं काय चाललंय तू लय शान आहे बोलायचं ते नाही उद्यापासून मध्ये. तिकडे मम्मी म्हण ए, मम्मी आतापासून कोण मम्मी हा तीच मम्मी तुझी मम्मी. तुझा बाप पण तुझी मम्मी जा तिकडे घेऊन द्याल तिकडे मी इथे पशीच राहणार काय करणार आहे? कोसात आहे? काय काय वाटतंय होतंय तिकडे तुम्हाला आता? वाटतात. काय झालं? आटेक बिटेक घ्यायचं बरं का? उठ ना मग आता निघा ना काय झालं नाही तुम्ही निघा कुठून आला आला. केस करीन मी हात बिंदास करायचा. काय केस आता करणार काय आहे? केस करायचं सगळं तिच्या नावावर आहे. काय काय केस करणार आहे? करायचं? बापानेच द्यायचं, बापानेच केस काय नाही नावावर केलंय. तो बघ तो बघ तुला ती सांभाळत नाही आणि मी सांभाळत नाही तो बघ केस काय नाही होत केस बी नाही 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 तुला तर ती सांभाळत नाही आणि मी नाही तो बघ पहिले अरे मी तरुण तयार काय करणार आहे? कोणचा आडनाव मध्ये झाला तू भोपळ्यावानी खाईन हा तो तेच दिवस आले बरं चालले मी आता. का बरं मग काय करू इथं? का बरं काय करू इथं? कसं आहे काय झालं अगं, रान नाही, घर नाही, काही नाही नावावर. बरं. काय करू? राणा बरं मला ही घेऊन तरी माझ्या नावचं आहे ना बघा ना कोणचं? चेक कराय काही घेऊन ये काय काय कसल्या फाईल आहे फाईली फाईल घेऊन येतं आहे. बघ इकडे त्याला काढायचं नाही 80 लाखाची फाईल आहे ती काय तू लय शान आहे काय वाचता येतं का नाही मला? तू दे सांग. त्याला वाचू दे जरा ए, दार्या काही नको आता यांनी तर माणूस लय काय तायडे किती 2-3 बँकांचे लोन काढून ठेवले त्यांनी हं? जो 75-80 लाख रुपये टोटल इथं मांडून ठेवलं 75-80 लाख रुपये कर्ज काढलं या घे माणसाने प्रॉपर्टी राहून दे तुलाच मला बी नको मी जातो वावरावर गाडीवर ट्रॅक्टरवर सगळ्या लोणी घरावर पण लोणी 15-20 हजार कोणी देत जर बाबा बघ सगळ्या बोजा चढून ठेवला या माणसाने 85 लाख ही लाव फेडा येईल तुझ्या काय? नावावर. मी नसतं फेडत. लाभ फोडायचा. त्यांचं ते बघत आणि मग तुला घराला पैसे दिले तर अरे या कोण म्हाताऱ्या करायला पाहिजे? 20 मला लाख नाही दिले दिले. तुला. ए बाबा कोण तू? मी नाही ओळखीत तुला आता. कोण नाही ओळखीत? हा, नाही ओळखीत. अरे 20 लाख दिले तुला 20 लाख तू
तुझं नाही, तू नाही. बघ ए बाबा हा. तो 10 लाख रुपये दागिने गेले तुला मी आता मला काय सांगतो त्यावेळेस तू माझ्याकडे येत होता म्हणून केलं लग्न केलं होतं म्हणून घेत होता तू हा, घे बाकी तुम्ही ए भाऊ मी ओळखीत नाही आता कोणी काही संबंध नाही माझा आणि अरे तुमचा होता असं कोण तू झालं असं काय हा? तुझं काय झालं वांग झालं वांग बायकून पोरग बघायचं नाही इकडे कुठे मला तर गेला म्हणून असं झालं आणि तुझं काय नाहीला मला 80 लाख वाटलं रुपये कर्ज आहे. केसाने गाळा कापला राव कोण मी नाही केलं नाही 80 लाख कर्ज आहे मग माझ्या बहिणीला एवढं कर्ज मग आता लग्न केलं लग्न करून मी सोडून चालली हा लग्न करून हा काही गरज नाही मला तुमची आता ये ऐका ना मामा आहे का कोण कशाला आहे? जाताय त्या बाया संग येड्यावर नका करू फेड लागतो का आपण दोघ जण मिळून माझ्या करतो वावर इकतो तुला देतो. बावटा नका करी जाऊ तिकडे झक मारा बघितलं नाही का? बाई, माझ्याकडे वेळेला एक मुस्काडी ठेवून हा ना नखरे अहो, नका जेव्हा करू. तुमच्याकडे पैसा होता तेव्हा ती गोड बोलली तुम्हाला कळतं का आता पैसा थांबल्या माझ्या मागे येऊ राहिलेत का काय आपण हाणतो काय माझ्या लय ए, हाण, लय हाण. जपाळ. हाणलंय त्याला ए, कुत्र्याला हाण. बट्टक भावानी ए, निघायचं काम कर आवाज कमी निघते का तू? नाही तर उलटं शांत राहा. हो का? हा, मला तुझ्या बापाने बोलून घ्या तुझ्या नवऱ्याने बोलून घ्या बाहेर आल्यानं बोलली ना, हा. लगेच निघायचं. मी माझं लवकर बघ- हाकला तिला आता. बायकोय मी त्याची तिला हाकला. बायकोय मी त्याची याच्या नाही कानात जाणार हात जा. काय करायचं ते तिला कर. हाकला पहिले. मी जात नाही नाही तर दिनी एक मुस्कडी बरं तू प्लीज जाण बाई आता तुला मस्त लय नाही लुटलं जाणार जा काय जाते करायचं का नाही? ए, होतो तिकडं हॅलो ए, तू काय- आणून काय नाही होणार आता. आणि मग ती लवकर लवकर काढून दे. ती जाईन 2 बाया मिनिटात पोराला आता तिने मी हाकून झक चाललाय. मी झक मारली ए, लवकर जायचं. शांत बस. लवकर हाकला तिला. तिला हाकला लवकर लवकर याला हाकला. हाणा पाहिले. मी जात नाही हो त्यांना मी काय जात सांगते हेव्यात लाव तिकडे बघ दोघं पोरगा. बी उभं निघा. राहा, निघा. लवकर उभं राहा. निघा. नाही तर मी आता तुम्हाला ना तिला कमी तुम्हाला जास्त कमी. हा, 80 मला काय लाख म्हणते रुपये तू कर्ज बघत करून आहे. ए, बोलायचं नाही. आवाज कमी जा, कर. जा, मला- जा, मला- माझं घर, मला- माझं सगळं घर. घर बांधलंय. चटणी आणि मग तू शायनिंग टाकीस. बाई, सगळं घर बांधलंय. ओय, नका ए यार तू थांब ना ए, तू थांब ना सांगा. हा? अरे तू थांब काय जराशी. थांबू काय थांबू याला हा? ठेवा. मामा इथून मागं नाही तुमचं ऐकलं तिचं बी नाही ऐकलं जिपरीचं पण काय ऐकू? आता मी जातो ना घर सोडून 80 लाख रुपये कुठं लावलं. अरे तो 80 लाख रुपये कर्ज केलं ना आता घर सोडून जातो काय दळींदर माणसा अवघड मी फिरू आहे. काय महापौरगण मी आयुष्यभर लय तिथेच अवघड बसू काय गप. या भटक भवानीवर उधाळले तो हा? मला माघारी बोलतो बाय ओ, मला माघारी तिकडं हलके तिकडे मी आवून याला मला काय इकडे दे, दे. लवकर लवकर त्या बाईचं लवकर हे सोबती माणूस बसू लय का? बेकार ए आहे. तू जाण बाई आता आहे. बायकोय मी जाणार नाही नाही कुठं उठ मग तू चल. हा जा चला, भीक चला. मागा मग मी फेडी द्या नाही माझ्यासोबत तर येणार नाही हा, हा, मग मागा काय इथं काय हे काय जेवण मग तू जा ना आता नाही नाही, नाही. मी चाललो, मी चाललो. ए, थांब. मी चाललो काय मामा सहा याला. करू राहिली? मग ती इकडे 80 लाख कर 40 लाख मी नाही जाणार मग मी काय देऊ? ए, इथं काय इथं बसून खायला आली काय तू आमची इथं? तुझ्या पैसे बसून खायला हा? आली. मग कशाला आली गं? बोकड नाचायला आली का आमच्या हा? मला बघू देत त्यांचं काय बघ जा, जा म्हणून इतके दिवस बघितलं नाही का? उठा लवकर उठा बघू दे काय त्यांचं काय आलं? काय बघायचं तुमचं तुम्ही 50-80 लाख रुपये उडावला तरी म्हणते बघू दे यांच्याकडे कुठं बघू. कुठं कुठं चालले मी काय बघा अगं, ए, निघ झिपरे हा, काय म्हणणे चुकलं नाही. चुकलं पाया काय पडतंय आमचं आमचं चुकलं बाबा हा आमचं चुकलं 80 लाख कर्ज केलं जाट तुम्ही एक काम करा. दळींदर माणसा तुम्ही एक काम करा एक एकर माया नावा करा त्याच्यातली मी एक येतो आणि सगळं कर्ज नील करू. कुठे गं? होय, चालले तू कर्ज कोण फेडायचं आहे पांडे इकडे काय करायचं 80 लाख आहेत आपल्याकडे पुढे तिच्या बंगल्यावर मी 80 लाख कर्ज काढले बँकेत टाकले पाहिलं एक नंबर बाप आहे आपला हा नाच पळाय पुढे पैसे अरे मी गप करून बसलोय हा. लग्न बिग्न काय नाही आता आपल्याला आहे ना आता एक पोरगी तुम्हाला ना मला नाही तुला जनावर आता लग्न करून टाकायचं आता जाऊन दे मूर्ती ती तिचं लग्न केलं तर तिला विषय कळतं का सोडून. आई ती हुशार आहे म्हातार तिला जर कळालं ना भाऊ ती माझ्या केसच करीन पण कर दे आता ती तिकडे मरत तिकडे घर तिच्याच नावावर पण मी कर्ज काढले कर्ज कोणाच्या नावावर काढलं तिच्याच नाव काढले मग तुम्हाला तुमच्यावर कसं काय केस करी पैसे पण तिला ट्रान्सफर करा पैसे माहितीच नाहीत काढले पैसे ट्रान्सफर करा इकडं तुम्ही ट्रान्सफर करा माझ्या नावावर पैसे मग बघू काय असं हा परत हाणायला ना परत ते- मारशील तू. अरे, 80 दळींदर माणसा, 80 ला घेऊन तो कर्ज भरोसा फेडायचं नाही आणि नाही कर्ज कोण फेडीन कोणाचं? ती कोण फेडीन कर्ज नाही केलं बधीर त्याने माणसा बँकेवर कर्ज आहे ना तिकडचं पैसे इकडे मारू आणि इकडचं नील करू मी नाही देणार ए म्हणता काय? नीट येड्या सांग नाही का करावा. इथं हातपाय दाबता येतो तर मग गळा बी दाबता येतो असा हात इथपर्यंत जातो असा कधी कधी जातो माझा हात असा लांबवर हा, हा. हा? बरोबर हा. गोडीत हा? नीट यायचं बघू मोबाईल घरी मा एवढं नाही येणार मोबाईल नाही मोबाईल नाही येणार पण ते चेक तर करू दे
25-72 कोडे करून टाक. मस्त आहे म्हातार. हा झालं बँकेत का जायचं जाऊ उद्या जा. उद्या उद्या जाऊ ना. ओटा पैसे आले. चला बँकेत जायचं आपल्याला बँकेत जायचं. म्हाताऱ्याची कशी जिरली म्हाताऱ्याची. हा गावात गेलं पाय डोकं चला ना काही. आता या 80 लाखासाठी मोबाईल गेला आणि सगळंच वाटलं झालं. काय करावं बा, आता पैसे नाही राहिले जवळ. तर हे काय आलेत परत. ए दादा चल लवकर. करा भडकाव तू काय आले माझ्या बहीण होता फसवतो कुठे फसवलं मी काय नाही केलं? कर्ज घेतलं तिच्या नावावर मग तिने घेतलं घर बांधायला का मी घेतलं तुझ्या अकाउंटला पैसे आले ती माझ्या अकाउंटला काय डोकं खाऊ नका तुम्ही, तुम्हाला आधीच सांगते. अरे बाबा माझ्याकडे आलेच नाही पैसे. मग कोणाकडे कोणाचे आले? दाखव मोबाईल. 1 मिनिट आहे. कर्ज कोणी घेतलं? तो घेतलं. सहाय्य कोणी केलं? तो मी केलं. केल्या. आणि मग काय संबंध आला माझा? तुमच्या अकाउंटला आले. अकाउंटला आले कस काय येते? मग ही ट्रान्सफर कोणी करून घेतली ट्रान्सफर आलेच नाही भाऊ. चुपचाप बँकेत जाऊन विचार. खोटं बोलताय हा माणूस. हा. आलो मी इथं. मग मी 40 लाख दिले तेव्हा ती मला माहित नाही 80 लाखाचं कर्ज घेतलं माझ्याकडे रुपया बी नाही तुमचा. पुढे इथं मोबाईल नाही 40 माझ्याकडे. लाख दिले तुम्ही लग्न नाही केलं माझ्यासोबत. अरे पण केलं नाही, फसवलं मग. मग वैशाली तिला कशाला अरे पण बोलता? मोबाईल देतो दाखवून तुम्हाला ट्रान्सफर आले का नाही? काय आले? ते मोबाईल दे बरं. काय संबंध मग 80 लाखाचं कर्ज हिच्या नावावर घेतलंय फसवलंय आम्हाला. तिनेच फसवलंय आमच्या घराला. बघ दादा बघ. तू भाऊ आहे तिचा? हा मग कोण लाज नाही वाटत का तुला? या माणसाने फसवलंय 80 लाखाचं कर्ज घेऊन तिने फसवलंय. काय फसवलंय या माणसाने लग्न केलंय आमच्या दागिने घेऊन गेली, सारं घेऊन गेली. हा तेव्हा नाही आला विचारायला. आपण आता आला लग्न काय? केलं या माणसाने लग्न केलं काय? हा, मग लग्न केलं मग सांभाळा का रोग आला का तुम्हाला कोण म्हणतो राव, तीच लाथा मारून निघत 80 लाखाचं कर्ज घेऊन तुला हाकलून दिला काय अरे तुम्ही कुठं 80 लाख आहेत कोणाच्या? आता तिला कोणी हाकलून दिला? ती नाचत नाचत पळाली. तिला हाकलून दिलं, हाणून कोणी लावलं हाकलून तुम्ही. दिला? मारलं या माणसाने मला. आली होतं तिला. खोटं काय बोलत सांगायला आहे, काय होय, पण त्याला? खोटं बोलत तुला- तुमच्या बहिणीने माझी बहीण माऱ्यावर सोडली होती बघितलं का? माणूस पागल केलता काय ते तुझ्या काय बहिणीने काय बोलत राव दादा तुम्ही पण. हा काय केलंय ए भाऊ काय संबंध नाही तुमचा ना मावा, तुम्ही निघा. काय? तुमचा माझा म्हणजे मा कोणाशी संबंध नाही. मी आता डायरेक्ट 4 धामाला जाणार आहे. पांड्या अय पांड्या अरे इकडे पांड्या नाही लवकर. करणार आहे. पांड्या खरं बोला काय डोक्यात घालीन? ओय, बोलायची नाही खरं ही सोबत नाही जाणार माझ्याकडे बाई. नाही. माझ्याकडे पैसे नाही भाऊ. माझा पण नवरा आहे हो तिकडे. नको तुला नखरे नवरा करू. असा तर तू मारूनच नसतं दिलं. हा नको सांगू. माझ्याकडे पैसे नाही. माझ्या बापाला हात लावला ना ए, सुट्टी जाणार. बरं सांगा, तोंडाच्या वर तिकडे ए, पण हे कोण आणलं हे घेणं देण्याचा? अरे हे कोण आहे माहिती का? ए, मामा आहे तुझं मामा. थांब 2 मिनिट. ही लोटालोटी करणारी धंदा आहे. ही बाई तसली आणि हे तिचं साथीदार आहे. काय खोटं बोलताय त्यांना काय माहिती नाही. मला माहिती आहे तो कोण आहे, तिचा भाऊ आहे तो मला माहिती आहे. म्याव नाही द्यायचा. ते काय म्हणतात माहिती आहे का? 80 लाख डायरेक्ट यांच्या नावावर ट्रान्सफर झाले. कसं काय जाते? शक्य नाही. अरे काय माणूस आहे का कोण? हा मोबाईल माझ्याकडे तर मी कोण कुठे मोबाईल कुठे आहे तुमचा? मोबाईल इकडे आहे. कशाला दिला तुम्ही तिला? इकडं कुठे? आणि तुझ्या 80 लाख कर्ज काढतो झोपली होती का? कपेतून दिल मुस्काडी ठेवून आता लय तुझ्या. मुस्काडीत मुस्काडीत हा. तेव्हा नाही कळालं तुला. ए दादा बोल ना तू. मग अशी मी म्हणत होतो तुला थांब तर तू ऐकणच काय ती म्हणते पळ पूर्ण म्हणलं ते जाऊ लागला ती. आणि मग एवढ्याला कर्ज काढीत असतं तर कुठं? ए, चला निघा. ए, एक मिनिट ऐक, एक मिनिट ऐक. नाही पासून लग्न केलं म्हणून केस टाकणार आहे, तुझ्या. नाही, नाही. तुझ्या नावावर 80 लाख कर्ज काढ बरोबर आहे हा. हा तुझं नाव किती काढ? काय नाव? 80 लाख हा. दोघींच्या नावावर सारखं आहे. माझा तिसरी काय ठेवली संबंध आहे काय का? हा तिसरी ठेवली काय तिसरीच्या आईच्या गावात गेलं. बघितलं का माणूस जरा? चला याला तो- याचा आधी. नाही, शिवमारच खायला लागला. हा, याला हाणा. याला आहे ना, बघितलंच पाहिजे.